प्रियांनो, नव्याने जन्म घेणे म्हणजे काय? तुमचा नव्याने जन्म झाला आहे का? आणि त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला आहे का? कदाचित तुम्हाला वाटेल की हा विषय शिकवण्याची किंवा यावर संदेश देण्याची खरीच आवश्यकता आहे का? कारण प्रत्येक तारण पावलेल्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या संबंधात ही एक वस्तुस्थिती आहे की त्याचा नव्याने जन्म झालेलाच असतो. पण तरी देखील सध्याच्या जगामध्ये देवाच्या वचनाबाबत, देवाच्या सत्याबाबत तारण पावलेल्या देवाच्या लोकांना देखील गोंधळात पाडण्यात सैतान बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहे. म्हणून देवाच्या केवळ सेवकांनीच नव्हे तर देवाच्या प्रत्येक मुलाची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या विश्वासाचे परीक्षण करत राहावे की सैद्धांतिकदृष्ट्या आपण योग्य आहोत का. स्तोत्रसंहिता अध्याय 11 आणि वचन 3 सांगते की आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. येथे पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवत आहे की एक तारण पावलेली व्यक्ती म्हणून, एक ख्रिस्ती म्हणून आपले जीवन, आपला विश्वास हा केवळ अनुमानावर नव्हे तर खात्रीशीर अनुभवावरच असायला पाहिजे. आपला विश्वास खोल खणून पाया घालून बांधलेल्या घराप्रमाणे आहे की सहज नष्ट होऊन जाईल अशा पाया नसलेल्या वाळूवर ह्याचे आपण परीक्षण करायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला नव्याने जन्म घेतलेल्या लोकांपैकी एक समजत असाल तर ह्या सत्याचे वास्तविक पैलू तुम्हाला माहीत असायला पाहिजेच. कारण नव्याने जन्म घेऊन देवाच्या कुटुंबात प्रवेश करणे हा केवळ एक सिद्धांत नसून ते अद्भुत प्रकारे झालेल्या रूपांतराचा प्रत्यक्ष अनुभव असतो. म्हणजे मी या ठिकाणी असे म्हणत नाहीये की सिद्धांत माहीत नाहीये म्हणून तुमचा देवावर विश्वास नाहीये, तर नव्याने जन्म याबद्दल प्रभू येशूला नेमके काय म्हणायचे होते याबाबत आजच्या जगात बरेच विश्वासणारे निरुत्तर आहेत किंवा त्यांना पूर्ण सत्य माहीत नाहीये. योहानकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 3 मध्ये निकोदेम नावाचा यहुद्यांचा एक अधिकारी रात्रीच्या वेळी येशूकडे येतो. तो सुशिक्षित, आदरणीय आणि अत्यंत धार्मिक होता. जर आपण असा विचार केलो की आध्यात्मिक सत्ये अचूकपणे समजू शकणारे लोक कसे असतात तर प्रभू येशूकडे आलेला हा निकोदेम अगदी योग्य व्यक्ती होता असे आपण नक्कीच म्हणू शकतो. तरीही येशूने त्याला म्हटले, जोपर्यंत कोणाचा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. या संभाषणामध्ये निकोदेम गोंधळून गेला. यावरून आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट समजली पाहिजे की एका धार्मिक नेत्याला, जुन्या कराराचे सखोल ज्ञान असलेल्या इस्रायलाच्या गुरुला जर हे समजले नाही तर आपल्याला ही सर्व सत्ये समजलेली आहेत असे आपण गृहीत धरू नये. तर मग देवाच्या प्रिय मुलांनो, नवा जन्म ही संकल्पना, नव्याने जन्म होणे म्हणजे काय, हा पाठ आज आपण शिकणार आहोत. मला विश्वास आहे की तुमच्या विश्वासाला हा संदेश नक्कीच आधारभूत ठरेल. पहिला मुद्दा म्हणजे नव्याने जन्म होणे म्हणजे केवळ काही नियम पाळणे असे नसते. खरे तर देवासोबत नाते जोडण्यासाठी बहुतेकांना ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या सर्व गोष्टी या निकोदेमकडे होत्या. तो एक परुषी होता. तो नियमशास्त्राचे पालन करणाऱ्यांपैकी एक होता. तो एक शिस्तबद्ध आणि नैतिक जीवन जगणारा यहुदी होता. तरी देखील प्रभू येशूने त्याला म्हटले नाही की तू योग्य मार्गावर आहेस. याउलट प्रभूने त्याला म्हटले, तुझा पुन्हा नव्याने जन्म झालाच पाहिजे. खरे तर याचा खूप अर्थ खोल आहे. धार्मिक असूनही आध्यात्मिकरित्या आपण जिवंत नसणे शक्य आहे. सर्वात मोठ्या आज्ञेबद्दल एका शास्त्र्याने अगदी विनम्रपणे प्रभू येशू समोर कबुली दिली की देवावर संपूर्ण बुद्धीने, ज्ञानाने, शक्तीने आणि मनाने प्रीती करणे, तसेच जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ आणि होमार्पणांपेक्षा देखील महत्त्वाचे आहे. यावर येशूने त्या शास्त्र्याला म्हटले की तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस. मार्ककृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायामध्ये हा वृत्तांत आहे. म्हणजे हा शास्त्री देवाच्या राज्याच्या जवळ तर होता पण अजून त्यात प्रवेश करण्यास तो पात्र झाला नव्हता. कारण देवाच्या राज्यात प्रवेश करणे केवळ सत्य माहीत असण्याने नव्हे तर नव्या जन्माचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याने साध्य होते. खरे तर मनुष्याची धार्मिक कृत्ये जणू काही एखाद्या घाणेरड्या भांड्याला बाहेरून स्वच्छ करण्यासारखे आहे असे बायबल सांगते. त्या भांड्याला आपण बाहेरून घासून पुसून चमकवू शकतो पण ते आत मात्र अजूनही घाणच असते. प्रभू येशूने मत्तई 23 मध्ये म्हटले, तुम्ही ताट वाटी बाहेरून स्वच्छ करता पण आतून ती जुलूम आणि असंयमाने भरलेली असतात. म्हणून पहिल्याने वाटी आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरूनही स्वच्छ होईल. प्रभू येशू येथे हेच सांगत आहे की नव्याने जन्म घेणे म्हणजे केवळ आपली वागणूक सुधारणे नव्हे तर एक नवीन व्यक्ती होणे होय. 2 करित अध्याय 5 आणि वचन 17 सांगते, जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल
तर ती नवी उत्पत्ती होय. जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवे झाले आहे. येथे देवाला आपल्याकडून थोडीफार सुधारणा नव्हे, तर आपण पूर्णपणे नवीन व्यक्ती होणे अपेक्षित आहे. आणि अनेक लोक इथेच चुकतात. ते अधिक प्रयत्न करतात, ते अधिक चांगले वागण्याचा प्रयत्न करतात, आपले शील सुधारण्याचा प्रयत्न करतात, ते नियमांचे पालन करण्याच्या मागे धावतात, पण त्यांना कधीही रूपांतराचा अनुभव आलेलाच नसतो. आणि अद्भुत आंतरिक रूपांतराशिवाय नव्या जन्माची आपण कल्पनाही करू शकत नाही. प्रियांनो, आपल्यामध्ये आंतरिक बदल होऊन आले नसेल तर कितीही दशांश देऊन, मंडळीत सहभागी होऊन, कितीही प्रार्थना करून देखील आपण खऱ्या अर्थाने नव्याने जन्म घेतलोय का, हाच प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मी वर म्हटलो की नव्याने जन्म होणे म्हणजे केवळ देवाचे काही नियम पाळणे नव्हे, दानधर्म करून देवाच्या कृपेला मोलाने विकत घेण्याची प्रक्रिया नाही. दुसरा मुद्दा म्हणजे नव्याने जन्म घेणे हा एक आध्यात्मिक जन्म आहे, शारीरिक नव्हे. आणि हे प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारेच घडून येते. जेव्हा येशूने निकोदेमला सांगितले की त्याचा पुन्हा जन्म झाला पाहिजे, तेव्हा तो गोंधळला आणि त्याने विचारले, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य आहे का? यावेळी तो केवळ शारीरिक विचार करत होता, पण प्रभू येशूने पुढे स्पष्ट केले की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जे देहापासून जन्मले आहेत ते देह आहेत, आणि जे आत्म्यापासून जन्मले आहेत ते आत्मा आहेत. सोप्या शब्दात सांगायचे तर ज्याप्रमाणे शारीरिक जन्म आपल्याला शारीरिक जीवन देतो, तसेच आत्म्याने जन्म आपल्याला आत्मिक जीवन देतो. या जगातील प्रत्येक मनुष्य, मग तो कोणीही असो, प्रत्येक व्यक्ती शरीर धारण करून जन्मास येते आणि अखेरचा श्वास घेईपर्यंत शारीरिकदृष्ट्या जिवंत असते, पण त्याचे जीवन आत्मिक दृष्टीने मृत असते. उत्पत्तीच्या पहिल्या काही अध्यायामध्ये मानवांचे पतन किती गंभीर गोष्ट होती याचे वर्णन रेखाटलेले आहे. पहिल्या मानवी जोडीने देवाची आज्ञा मोडण्याचा गंभीर पाप केला. वर्जित झाडाचे फळ खाल्ल्याने आपण देवासारखे होऊ ह्या सैतानाने घातलेल्या भुरळच्या ते बळी पडले. त्याने प्रत्यक्ष फळ खाताच त्यांना जाणवले की ते नग्न आहेत. म्हणजे शरीराने तर ते जिवंतच होते, पण त्यांचा आत्मिक मृत्यू झाला. निर्माणकर्त्या देवासोबतची त्यांची धन्य सहभागिता तुटली आणि प्रत्येक तारण न पावलेल्या मानवाची हीच अवस्था आहे. ते देवापासून विभक्त आहेत, आणि जर नव्या जन्म घेऊन देवाच्या कृपेला प्रतिसाद दिला नाही तर ही विभक्ती कायमची असेल. सर्व काळचा दंड आणि अग्नी हाच तारण न पावलेल्या मानवाचे स्थान आहे. हे एक गंभीर सत्य आहे. कदाचित हा कठोर न्याय वाटेल, पण देवाच्या प्रीतीचे पारडे न्यायापेक्षा अधिक जड आहे. हे सत्य आपल्याला समजले म्हणजे आपल्या मनात देवाच्या सार्वभौम अधिकारांबाबत कोणतीच शंका उरणार नाही. इफिस्करास पत्र अध्याय 2 आणि वचन 1 सांगते, तुम्ही आपले अपराध आणि आपली पातके यामुळे मृत झालेले होता. याचा अर्थ असा की देवाशिवाय आपण श्वास घेत असू, पण आध्यात्मिकरित्या आपण देवापासून तुटलेले असतो. नव्याने जन्म घेणे म्हणजे जेव्हा देव आपल्याला आतून नवीन जीवन देतो. हे आपण स्वतः निर्माण करू शकत नाही, हे आपण आपल्या प्रयत्नाने कमवू शकत नाही. ही अशी गोष्ट आहे जी देव आपल्यामध्ये करतो. योहान 1 आणि वचन 12-13 सांगतात, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे प्रभू येशूचा स्वीकार केला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. हीच उद्धाराची मुख्य किल्ली होय. नव्याने जन्म म्हणजे देवापासून झालेला जन्म. पण हा आध्यात्मिक जन्म प्रत्यक्षात कसा होतो? प्रभू येशूने याचे उत्तर काही वचनानंतर दिले. योहान अध्याय 3 वचन 16 सांगते, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येथे विश्वास या शब्दाकडे लक्ष द्या. येथे काही बाह्य कृती करून दाखवणे असे नाही, काही मिळवणे असेही नाही, किंवा स्वतःला सिद्ध करणे असेही नाही, तर फक्त विश्वास ठेवणे. परंतु हा विश्वास म्हणजे केवळ मानसिकरित्या सिद्धांताशी सहमत असणे असाही नाही. हा एक भरोसा आहे, हे एक समर्पण आहे. प्रभू येशू कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केले आहे, आपला बदली जामीनदार म्हणून वधस्तंभावरती त्याने जे केले या सत्यावरती पूर्ण विश्वास ठेवणे होय.
रोमकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 6 ते 8 सांगतात, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यांसाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यांसाठी कदाचित कोणी मरण्याचा धाडस करील, परंतु देव आपल्यावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. रोमकरास पत्र अध्याय 10 आणि वचन 9 सांगते, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या हृदयात विश्वास ठेवलास तर तुझे तारण होईल. देवाच्या प्रिय मुलांनो, पुन्हा जन्म घेणे म्हणजे एखादी परिपूर्ण प्रार्थना म्हणणे नव्हे. हा पश्चातापी हृदयाचा, तुटलेल्या अंतकरणाचा खराखुरा प्रतिसाद असतो. येथे मंदिरासमोर दूर उभा राहून ऊर बडवत, हे देवा मज पाप्यावरती दया कर अशी हाक मारणाऱ्या जकातदारासारखी आपली स्थिती असते. तुम्ही एका खुर्चीवर बसण्याची कल्पना करा. ती खुर्ची तुमचे वजन पेलू शकते असे तुम्ही फक्त म्हणत नाही, तर तुम्ही त्यावर अक्षरशः बसता. यालाच आपण खरा विश्वास म्हणतो. तुम्ही त्यावर पूर्ण विसंबून राहता. त्याचप्रमाणे नवीन जन्म घेण्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःवर अवलंबून राहणे थांबवतो आणि प्रभू येशूवर, त्याच्या बलिदानावर, त्याच्या कृपेवर आणि त्याच्या नीतिमत्वावर पूर्ण विश्वास ठेवून आपण स्वस्थ राहतो. आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा देव आपल्याला नवीन जीवन देतो. आपल्यातला जुना मनुष्य स्वभाव मारला जाऊन नवा मनुष्य, आत्मिक व्यक्ती म्हणून आपली ओळख तयार होते. आता आपण तिसऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तो म्हणजे नव्याने जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल होत जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खरोखरच प्रभू येशूच्याद्वारे नवा जन्म झाला असेल, उद्धार झाला असेल, तर त्याचे पुरावे दिसल्यावाचून राहत नाही. हे पुरावे परिपूर्णतेचे नसतात, तर परिवर्तनाचे असतात. नव्या करारात प्रभू येशूच्या हाकेला प्रतिसाद देऊन तातडीने त्याला अनुसरलेल्या अनेक व्यक्तींचे वर्णन आहे. एकदा प्रभू येशूने मत्तय नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला आपल्या मागे येण्यास सांगितले. तेथे असे लिहिले आहे की मत्तय त्याच्याकडे असलेले सगळे द्रव्य आणि त्याची नोकरी तेथेच तात्काळ सोडून प्रभू येशूच्या मागे निघाला. नाक्यावर त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक मत्तयला घाबरत असत, त्याला मान देत असत. परंतु ज्यावेळेस आपल्या जीवनात आपल्या तारणाचा प्रश्न येतो तेव्हा आपण जगाकडे न पाहता प्रभू परमेश्वराकडे, त्याच्या सत्याकडे आपले डोळे लावतो. मत्तयने असा विचारही केला नाही की मी खूप पापी आहे आणि आधी मी आपले शील, आपले आचरण आधी योग्य बनवून मग प्रभू येशूकडे जाईन. देव आपल्याला आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यातच त्याच्याकडे येण्यास सांगतो. ह्या संभाषणातील व्यक्ती निकोदेम मध्यरात्री प्रभू येशूकडे आला. रात्र म्हणजे आत्मिक अंधार होय असेही आपण म्हणू शकतो. अशा अंधकारमय आणि गोंधळलेल्या अवस्थेत आलेल्या निकोदेमला प्रभू येशूने तात्काळ नवीन जन्म हा विषय गांभीर्याने घेण्यास सांगितले. 1 योहान अध्याय 2 आणि वचन 3 सांगते, आणि आपण त्याच्या आज्ञा पाळतो त्यावरून आपल्याला कळते की आपण त्याला ओळखलो आहे. येथे हे वचन आपल्याला परिपूर्णतेबद्दल सांगत नाही, तर प्रामाणिकपणे देवाच्या आज्ञा पाळण्याबद्दल सांगते. विश्वासणारी व्यक्ती आतल्या बाजूने तसेच बाहेरूनही बदलू लागते. त्याच्या इच्छा नवीन असतात, त्याचा दृष्टिकोन नवीन असतो, त्याचे अंतःकरण जगी गोष्टीकडे नसते, तर ते देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटत असतात. पूर्वी त्यांना जे पाप करणे सामान्य वाटत असे, आता ते त्याला जड वाटू लागतात. पूर्वी देव त्यांना दूर भासत असे, आता त्याला देवाला जाणून घेण्याची ओढ वाटू लागते. देवाशी योग्य नाते ठेवण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागते. गलतीकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 ते 23 सांगतात की ती व्यक्ती फळे देऊ लागते. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन हीच ती फळे होय. हे वर्तन कोणाच्या सांगण्यावरून लादलेले नसते, तर ते नवीन जीवनाचा परिणाम असते. ते पवित्र आत्म्याचे अद्भुत कार्य असते. एका झाडाचा विचार करा. एक आंब्याचे झाड आहे. ते झाड आंबे निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही. ते जे आहे त्यामुळेच त्याला आंबे येतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपला नवा जन्म होतो तेव्हा आपल्या जीवनातून त्याचे प्रतिबिंब दिसू लागते. प्रभू येशूने मत्तय शुभवर्तमान अध्याय 7 आणि वचन 16 मध्ये म्हटले आहे, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. प्रियांनो, तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. तुमचे जीवन खरोखरच बदलले आहे का? तुमचे देवासोबत योग्य नातेसंबंध प्रस्थापित झाले आहे का?
वधस्तंभावर तुमच्यासाठी प्राणार्पण केलेला आणि मृतातून सामर्थ्याने पुनरुत्थित झालेला प्रभू येशूला जीवनाचा प्रभू म्हणून तुम्ही स्वीकार केलात का? आणि जर तो तुमचा प्रभू आहे तर तुमच्यात एक अद्भुत परिवर्तन झाल्याची साक्ष तुमच्याबद्दल लोक देतात का? केवळ आंतरिक रीतीने नाही तर बाह्य स्वरूपात देखील, कारण पुनर्जन्म ही गोष्ट अदृश्य नसते, ती दिसून येते. मी अनेक लोकांना पाहतो, ते म्हणतात की त्यांचे तारण झाले आहे, पण त्यांच्या कृती आणि उक्तीतून कुठेच तारणाची चिन्हे दिसून येत नाही. येशूने मत्ते अध्याय 7 मध्ये इशारा दिला आहे, जे मला प्रभू प्रभू म्हणतात त्यातील प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईल असे नाही. हे लोक नास्तिक नसतात. हे असे लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांचे तारण झाले आहे, पण त्यांचे कधीच परिवर्तन झालेले नसते. केवळ ख्रिस्ती वातावरणात राहणे, चर्चला जाणे किंवा बायबल माहीत असणे म्हणजे पुनर्जन्म नव्हे. केवळ प्रभू येशू सोबत झालेली खरी भेटच पुनर्जन्म घडवून आणते. जेव्हा एखाद्याचा खरोखर पुनर्जन्म होतो तेव्हा त्याला फक्त नवीन जीवनच नाही तर एक नवीन ओळख मिळते. 2 करिन्थ अध्याय 5 सांगते, जर कोणी ख्रिस्तात असेल तर तो नवीन सृष्टी आहे. तुम्ही आता तुमच्या भूतकाळाने ओळखले जात नाही. तुम्ही पापाच्या नियंत्रणाखाली राहत नाही. तुम्ही तुमच्या अपयशाने ओळखले जात नाही. तुम्ही देवाची मुले बनता. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 15 म्हणते की आपल्याला दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे, ज्याद्वारे आपण देवाला अब्बा बापा अशी हाक मारतो. याचा अर्थ असा की देव आता तुमच्यासाठी दूरची व्यक्ती नसते, तर तो तुमचा पिता आहे. आता तुम्ही त्याचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडत नाही, तर त्याच्या प्रेमाच्या आधारावर जीवन जगता. यामुळे सर्व काही बदलून जाते. तुम्ही स्वीकारले जाण्यासाठी आज्ञापालन करत नाही, तर तुम्ही स्वीकारलेले आहात म्हणून तुम्ही आज्ञापालन करता. आता तुम्ही पापाविरुद्ध एकटे लढत नाही, तुम्ही विजयाच्या रथावरून लढता. तुम्ही भयात जगत नाही, तर तुम्ही खात्रीत जगता. 1 पेत्र अध्याय 2 आणि वचन 9 मध्ये म्हटले आहे की तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि देवाची खास प्रजा आहात. नव्याने जन्म घेणे म्हणजे नेमके हेच आहे. ही केवळ आपल्या जुन्या रूपाची सुधारलेली आवृत्ती नसते, तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळालेले एक परिपूर्ण नवीन ओळख आहे. नव्याने जन्म घेणे हे एखादे धार्मिक तत्त्वज्ञान नसते. हे जास्त प्रयत्न करण्याबद्दल किंवा केवळ बाह्य स्वरूपाबद्दल नाही. हे एक आध्यात्मिक रूपांतर आहे. देवाने दिलेले एक नवीन जीवन असते. हे तेव्हा घडते जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आणि त्याचे परिणाम म्हणजे बदललेले हृदय, बदललेले जीवन आणि एक नवीन ओळख होय. परिपूर्णता नाही, पण एक अद्भुत नाविन्यता होय. आणि प्रियांनो, जर तुम्हाला तुमच्या स्थितीबद्दल खात्री नसेल तर या सत्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही आज स्वतःचे परीक्षण करा की मी प्रभूमध्ये नवीन जन्म प्राप्त केलो आहे का? प्रभू तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. आमेन.